आई बिघडली आणि मुलं बिघडली ह्या सिरीजमधला आपला हा पुढचा व्हिडिओ. आई म्हणते मला चांगली आई बनायची, पण माझी मुलं ऐकत नाही. चांगली आई म्हणजे काय ते आपण मागच्या एपिसोडमध्ये ऐकलंच आहे. मग आता मला जर चांगली आई बनायचं आहे किंवा मला मुलांसाठी व्यवस्थित सगळं चांगलंच झालेलं पाहिजे असं आहे, तर पहिल्याच गोष्टीमध्ये एक लक्षात घ्या, चांगलं आणि वाईट असं काही नसतं. आपल्याला आपल्या मुलांची कपॅसिटी काय आहे ही ओळखता यायला पाहिजे. जर आपल्याला त्यांची बौद्धिक कपॅसिटी, शारीरिक कपॅसिटी जर लक्षात आली तर आपण नक्कीच त्याप्रमाणे वागून मुलांना घडवू शकतो. मी परत एकदा म्हणते, घडवू शकतो. मुलं घडतील किंवा नाही ह्याबद्दल मी बोलत नाही. आपण आपलं काम करू शकतो. म्हणजे जसं मडकी बनवणारा मडकं बनवताना त्याला एक चांगला शेप देण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मडकं खराबही निघतं. त्याला भाजताना ते तुटतं सुद्धा, पण तरीही तो मडकी बनवणारा माणूस थांबत नाही. तो त्याचं काम नेहमी नित्यनेमाने करतच असतो. मग आता मला जर एक चांगलं आई बनायचं असेल तर मी पहिल्यांदा काय करायला पाहिजे? पहिलं सगळ्यात महत्त्वाचं, मी माझ्या मुलांना स्वावलंबी बनवायला पाहिजे. आणि हे कधी बनवायला शक्य आहे? एक मुलगा किंवा मुलगी 21व्या वर्षाची झाली तेव्हा नाही, त्यावेळेला काहीच होणार नाही. जर तुम्हाला मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मूल अगदी 1, 2, 3 वर्षाचं असतं, त्यावेळेलाच तुम्ही ते करू शकता. उदाहरणार्थ, एखादं मूल लहान असताना एखादी गोष्ट घेऊन तुमच्याकडे येत असतो, त्यावेळेला ते मूल धडपडू शकतं, ती वस्तू पडू शकते, तुटू शकते. आणि त्यावेळेला मुलांच्या काळजीमुळे आई सांगते, अरे नको नको, हात नको लावूस, अमुक नको करूस. तसं करण्याऐवजी जर आपण त्या मुलांना ती गोष्ट आणताना जपून कशी आणायची हे जर सांगितलं, ती तुटू नये तर काय होईल, आणि सपोज तुटलीच तर काय होईल, ह्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या लहानपणीच सांगितल्या तर ती मुलं नक्कीच त्या गोष्टीचा, त्या प्रॉडक्टला मान देतील, ते प्रॉडक्ट व्यवस्थित वापरतील. म्हणजे एखादी गोष्ट तुटली तर काय होईल आणि नाही ती तुटू नये म्हणून काय करता येईल, ह्या जर दोन्ही गोष्टी जर आपण मुलांना सांगितल्या तर मुलं स्वावलंबी बनतील. पहिल्यांदी आई काय म्हणते, माझं मुल यानं काही करतच नाही, ते पाण्याचा ग्लासही उचलून घेत नाही. हे कधी तिच्या लक्षात येतं? जेव्हा मुलं 18, 19, 20 वर्षाची होतात. पाण्याचा ग्लास हा मुलांनी 2ऱ्या 3ऱ्या वर्षापासून उचललाच पाहिजे, कारण ते कोणी संस्थानिकांची मुलं नाही आहेत. इवन संस्थानिकांच्या मुलांनी सुद्धा स्वतःचा ग्लास उचलायला पाहिजे. आपल्याकडे नोकर माणूस नाही आहे आणि पुढे जाऊन तर ते मिळणारही नाही. तर जोपर्यंत मुलं स्वावलंबी होत नाहीत आणि स्वावलंबी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या सत्वाची जाणीव करून देणं जास्ती जरुरी आहे. म्हणजेच तू मुलगा आहे म्हणून तू हे काम करू नको आणि तू मुलगी आहे म्हणून तुला हे काम करायला पाहिजे, हे मुलांच्या डोक्यात कधीच घालू नका. जर एखादा मुलगा आई चपाती करत असताना तिच्याकडे पिठाचा गोळा मागतो तर त्यावेळेला त्याला द्या, तू मुलगा आहे म्हणून चपाती नाही करायची असं सांगू नका. कारण पुढे हीच मुलं फॉरेनला शिकायला जेव्हा जाणार तेव्हा त्यांना ही लहानपणात शिकलेली गोष्ट महत्त्वाची आहे. मुलीला कधीच असं सांगू नका की अगं तू कम्प्युटरवरती का हात लावते आहेस, किंवा गाड्यांशी का खेळते आहेस, किंवा काही इन्स्ट्रुमेंट घेऊन टी व्ही का उघडते आहेस, किंवा कम्प्युटर का उघडते आहेस, किंवा चप्पल का शिवते आहेस, ही कामं पुरुषाची आहेत, हे मुलीला कधीच सांगू नका. मी जेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये जाते तेव्हा बघते
आपली सगळी इंडियन मुलं स्वतः ही कामं करत असतात. कचरा काढणं हे पुरुषाला सुद्धा काम आहे, बाईला सुद्धा काम आहे. घराच्या बाहेरचा बर्फ साफ करणं हे पुरुषाचं काम पण आहे, बाईचं. गाडी चालवणं हे पुरुषाचं काम आहे, बाईचं काम आहे. जेवण बनवणं, भांडी घासणं, सगळी कामं ही जेंडर स्पेसिफिक नाही. ही सगळी कामं व्यक्तीच्यासाठी जरुरी असणारी कामं आहेत. आणि हे सगळं तुम्ही मुलं लहान असतानाच त्यांना जर शिकवलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, तर तुम्ही एक आदर्श माता नक्कीच बनता. धन्यवाद.